नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता चांदेकर ज्वेलर्सला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तर त्यासाठी चांदेकरांच्या घरी एक खूप मोठी पार्टी होणार आहे. आता ह्या पार्टीमध्ये नक्की काय घडतं, कलाची भेट नक्की कोणासोबत होते आणि पार्टीमध्ये असं काय घडतं की ज्यामुळं अद्वैत कलाचं ॲडमिशन हे आर्ट कॉलेजमध्ये करतो. म्हणजे पुढचं शिक्षण कलाला पूर्ण करण्यासाठी अद्वैत कशा प्रकारे मदत करतो हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आता अद्वैत आणि कला या दोघांनी एकत्र येऊन बिझनेसची भरभराट केलेली आहे. म्हणजे कलाने जे 1 ग्रॅम ज्वेलरी बनवण्याचं सांगितलेलं आहे, त्याचबरोबर कलाच्या स्वतःच्या हाताने बनवलेल्या मोत्याच्या दागिन्यांचं पण तिथे एक कंपार्टमेंट तयार केलेलं असतं आणि तिथे ते ठेवले जातात. लोकांना तेही खूप पसंतीस पडत आहेत आणि 1 ग्रॅम ज्वेलरीमुळं चांदेकरांचं नाव घराघरात पोचलेलं आहे. हे सगळं सुचवलेलं असतं ते फक्त आणि फक्त कलानेच हा पर्याय सुचवलेला असतो. आणि आता चांदेकर ज्वेलर्सची भरभराट होत असते आणि चांदेकर ज्वेलर्स हे जे आहे ते आता नावारूपाला येत आहे. म्हणजेच आधीच चांदेकरांनी खूप काही कमवलेलं आहे, त्यांचं नाव लौकिक झालेलं आहे. कलाच्या या निर्णयामुळे चांदेकरांच्या शिरपेच्यामध्ये एक मानाचा तुरा रोवला गेलेला आहे. हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आणि कला आता हे दोघंजण या पार्टीची अरेंजमेंट करत असतात. या पार्टीचं सगळं जे काय आहे ते क्रेडिट अद्वैत आणि कला या दोघांकडेच असतं. काही झालं तरी त्या दोघांनीच हे सगळं करायचं आहे असं आबांनी सांगितलेलं असतं आणि त्याप्रमाणे अद्वैत आणि कला हे सगळं आवडीनं अगदी मनापासून करत असतात. आणि त्याचबरोबर कला आणि आता अद्वैत कलाला सांगतो की हे बघ, तुझ्या ज्या नेहमीच्या साड्या आहेत ना, त्या साड्या नेसून तू अजिबात यायचं नाहीस. काही झालं तरी चांदेकरांचा प्रश्न आहे, तू चांदेकरांची सून म्हणून तिथे येणार आहे, तर व्यवस्थित तयार होऊन यायचं. आपल्या चांदेकर ज्वेलर्स या बिझनेसला 50 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि त्यासाठी ही पार्टी ठेवलेली आहे. त्यामुळं काहीही झालं तरी तुला विचार करावा लागेल असं अद्वैत कलाला जवळजवळ धमकावत असतो. कला म्हणते की हे बघ, तू काय मला सांगायची गरज नाही आहे, मला कळतं कसं तयार व्हायचं, कुठे कसं जायचं, कोणती साडी नेसायची आणि हे तू मला सांगूच नकोस, ते सांगायची गरजच नाही असं कला अद्वैतला बोलत असते. त्यानंतर अद्वैत म्हणतो की ही काय अशी बोलत असते प्रत्येक वेळेस, मी हिच्याशी कितीही व्यवस्थित बोललो तर ही माझ्याशी आडवंच वागत असते. आणि मग अद्वैतला ती म्हणते की तुझे तू बघ. अद्वैत छान तयार झालेला असतो, कारण अद्वैत हाच आता चांदेकर ज्वेलर्सचा सर्व असतो. आबांनी सगळं हे आता अद्वैतच्या हातात दिलेलं असतं आणि अद्वैतला सांगितलेलं असतं की हे सगळं आता तू सांभाळायचं आहे. आणि मग अद्वैत छान तयार होऊन आलेला असतो. कला अजून बाहेर आलेली नसते, कला तयारी करत असते. मग अद्वैत आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करत असतो आणि चांदेकर ज्वेलर्सने काय काय केलेलं आहे आत्तापर्यंत, आबांनी या बिझनेसची कशी सुरुवात केलेली आहे. तर आबांनी अगदी कारागिरी करण्यापासून सुरुवात केलेली होती. नंतर कोल्हापुरात एक छोटंसं असं शॉप झालेलं होतं सुरू चांदेकर ज्वेलर्सचं. आणि आता चांदेकर ज्वेलर्स हे जगभरात कशा प्रकारे फेमस झालेलं आहे ही गोष्ट अद्वैत सर्वांना सांगत असतो. सगळेजण खुश होत असतात, अद्वैतचं ऐकत असतात. अद्वैत आबांचंही कौतुक करत असतो. त्याचबरोबर या बिझनेसची भरभराट करण्यामध्ये अद्वैतची आई सरोज हिचनेही एक मानाचं स्थान मिळवलेलं असतं. तिनेही हा बिझनेस भरभराटीला नेलेला असतो. तिच्यामुळेही या बिझनेसची भरभराट झालेली असते हे अद्वैत सांगत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं तेवढ्यात कला तिथे येते. कला खूप सुंदर तयार झालेली असते. तिने भरजरी अशी साडी नेसलेली असते, त्याच्यावरती मोत्यांचे सुंदर दागिने घातलेले असतात आणि कलाही तिथे आलेली असते. तेव्हा अद्वैत मात्र कलाकडे एकटक पाहतच राहतो. त्याला कळतच नसते की आपण जे पाहतोय तीच खरे आहे नाही का आणखी कोण आहे, हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. आणि अद्वैत कलाचं कौतुक करू लागतो. अद्वैत एकटक कलाकडे पाहत असतो आणि मग कला अद्वैतच्या जवळ येते. अक्षरशः अद्वैत स्टेजवरती भाषण करतोय आणि त्याच्याकडून ते भाषण विसरलं गेलं, तो पुढे काही बोलत नाही आहे. लोक त्याच्याकडे पाहत आहेत, कलाकडे पाहत आहेत. या गोष्टींकडेही अद्वैतचं भान नसतं. मग कला अद्वैतला म्हणते की अद्वैत, तू बोलत होता, सगळे लोक ऐकण्यासाठी आतुर झालेले आहेत, तू बोल. मग अद्वैतच्या लक्षात येतं. अद्वैत सॉरी म्हणतो आणि पुन्हा कंटिन्यू करतो.
सगळेजण बोलत असतात. त्यानंतर कलाचं लक्ष जातं ते म्हणजे या पार्टीला आलेला एक मॅडम म्हणजेच आर्टिस्ट नयन, ज्यांना पाहून कला एक प्रेरणा घेऊन तिने डिझाईन बनवायला शिकलेली आहे, त्या म्हणजे आर्टिस्ट नयन मॅडम. आणि कला त्यांना पाहतच राहते. नंतर कला अद्वैतकडे जाते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत, त्या आर्टिस्ट नयन मॅडमच आहेत ना? म्हणजे माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही रे. आजपर्यंत त्यांना बघूनच मी हे सगळं शिकलेले आहे आणि एवढं सगळं केलेलं आहे, पण आज मी त्यांना माझ्या डोळ्यासमोर ना स्वतः बघते, त्यामुळे मला कळत नाही आहे रे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, त्याच आहेत. आपल्या चांदेकर ज्वेलर्ससाठी डिझायनिंगमध्ये त्यांचा खूपच मोठा वाटा आहे असं अद्वैत सांगत असतो. तेव्हा कला म्हणते हो का, पण मी ना तुला सांगू का, मी ज्या डिझाईन बनवायला शिकले ते त्यांच्यामुळे शिकले. मी त्यांचं रील्स बघते, सोशल मीडियावर त्या खूप फेमस आहे, त्या प्रत्येक गोष्टी मी त्यांच्या पाहत असते आणि त्यामुळंच मी हे शिकलेली. आज मी ज्या काही डिझाईन बनवते ते फक्त आणि फक्त त्यांच्यामुळंच. अद्वैत म्हणतो चल तुझी ओळख करून देतो. आणि मग अद्वैत कलाला घेऊन जातो. तिथे गेल्यानंतर सांगतो की ही माझी बायको म्हणजे माझी मिसेस कला चांदेकर. तर त्या नयन मॅडम ज्या असतात त्या स्वतःला खूप शहाणं समजत असतात. त्यांना असं वाटत असतं की त्यांच्यासारखं कोणीच नाही आहे असं त्या समजत असतात. आणि अद्वैत म्हणतो की ही पण आर्टिस्ट आहे, ही डिझाईन काढते. तेव्हा त्या विचारतात तू कोणत्या कॉलेजमध्ये वगैरे शिकलेलीस का? तेव्हा कला म्हणते नाही, माझ्यासाठी तुम्ही माझ्या आयडॉल आहात आणि मी तुम्हाला पाहून शिकले. मी तुमचे सगळे रील्स व्हिडिओज, तुमचं डेली रुटीन, तुमचं डिझाईनचं रुटीन, त्याचबरोबर डिझाईनच्या टिप्स, हे सगळं मी तुमचं पाहते आणि ते पाहूनच मी हे सर्व करत आहे. तेव्हा मात्र इकडे त्यांना खूप राग येतो. त्या म्हणतात की कुणी पण गैरं 12वी पास झालेली व्यक्ती डिझाईन काढत असेल तर त्याला काहीही अर्थ नाही. कसं आहे, फक्त डिझाईन काढता आलं किंवा काहीतरी बनवता आलं म्हणजे सगळं आहे असं नाही. तर अद्वैत म्हणतो नाही, तिने खूप छान पेंटिंग पण करते. कला जा ना तुझं पेंटिंग घेऊन ये. मग तो कलाला पेंटिंग आणण्यासाठी पाठवतो. तर कला जेव्हा पेंटिंग आणण्यासाठी जाते तेव्हा ती पेंटिंग घेऊन येते आणि त्या मॅडम तिला म्हणतात की कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरी नुसते रंगाचे ब्रश फिरवले म्हणजे तुम्ही डिझाईन काढलेला आहे असा अर्थ होत नाही. त्या डिझाईनमध्ये काहीतरी असं नाविन्यपूर्ण दिसणं गरजेचं असतं असं त्या मॅडम म्हणतात. कलाचा अपमान करतात. साधी तू गैरी आहेस, तुझी 12वी झालेली आहे. कारण त्या मॅडमना खूप ॲटिट्यूड असतो आणि त्या कलाचा अपमान करतात. कलाच्या डोळ्यात तर टचकन पाणी येतं. कलाच्या डोळ्यात आलेलं पाणी पाहून अद्वैतलाही खूप वाईट वाटतं. अद्वैत ही म्हणत असतो की कला जाऊ दे चल, आणि कलाची तो समजूत घालतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतला असं वाटतं की आपण का घेऊन गेलो हिला, कारण बाकीच्या लोकांशी जेव्हा अद्वैत तिची ओळख करून देत असतो तेव्हा बाकीचे खूप छान बोलत असतात अद्वैतशी, कलाला पण समजून घेत असतात. त्याचबरोबर अद्वैतचे बाबा प्रदीप यांचे काही मित्र आलेले असतात. अद्वैतने त्यांच्याशीही कलाची ओळख करून दिलेली असते. तेही खूप छान बोलत असतात. सगळं काही असं व्यवस्थित होत असतं. मग अचानक त्या असं बोलल्यामुळं कलाला वाईट वाटलेलं असतं आणि कलाकडे खरंच कला आहे, ती सुंदर डिझायनर आहे हे अद्वैतलाही माहिती असतं. परंतु आता हे सगळं घडल्यामुळं अद्वैत पण काहीच करू शकत नाही. मग अद्वैत कलाला घेऊन तिथून जातो. आता अद्वैतनं ठरवलेलं असतं कलाचं ॲडमिशन हे एका चांगल्या स्कूलमध्ये म्हणजेच आर्ट कॉलेजमध्ये करायचं. काहीही झालं तरी कला ही छान डिझायनर आहे, तर त्याला न्याय देता आलाच पाहिजे असं अद्वैतनं ठरवलेलं असतं आणि कलानेही ठरवलेलं असतं. मग पार्टीमध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी होतात. सगळ्या पाहुण्यांचं स्वागत होतं, सगळ्यांना सांगितलं जातं. त्याचबरोबर सगळ्या पाहुण्यांना तिथे ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टींकडे पाहिलं जातं. एवढं सगळं असं छान चाललेलं असतं आणि कलाला मात्र खूप वाईट वाटत असतं. कला खूपच नाराज झालेली असते, ती निराश झालेली असते. आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी कला कॉलेजला जाऊन येते आणि कला येऊन आबांना सांगते की आबा, मी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आहे, आर्ट कॉलेजमध्ये मी ॲडमिशन घेतलं आहे असं कला आबांना सांगते. आबा म्हणतात की हे बघ कला, तुला मी याच्या आधीही सांगितलं आहे, तू घर सांभाळून जे काय करणार आहेस ते तू कर, परंतु आत्ता जे काही तू निर्णय घेतलेला आहे तो निर्णय मला अजिबात पटलेला नाही. तुला मी सांगितलेलं आहे, आता तू डिझाईन बनवायचं म्हणाली होतीस, मी तुला डिझाईन बनवायला परमिशनही दिली होती. मग आता हे नवीन काय केलेलं आहेस तू? तुला मी सांगितलं होतं ना असं काही करायचं नाहीस, मग का केलेलं आहे हे सगळं? तेव्हा कला म्हणते की आबा, तुम्हाला माहिती आहे मी पेंटिंग करते, त्याचबरोबर वेगवेगळी शिल्प बनवते, पण मला ना तेवढं नॉलेज नाही आहे.
म्हणजे मी ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे त्या पद्धतीनं मी ते काम करत नाही, मला त्यातलं नॉलेज नाही आहे असं ती सांगते. त्यामुळं मला ते शिकणं गरजेचं वाटत होतं म्हणून मी ॲडमिशन घेतलेलं आहे. पण इकडे सरोजला राग आलेला असतो. सरोज म्हणते की आता तू आबांचं पण ऐकणार नाही आहेस, आबांच्या विरोधात जाऊन बोलणार आहेस. तेव्हा मात्र इकडे कला म्हणते की मी आबांच्या विरोधात नाही जाऊन बोलत, मला फक्त शिकायचं आहे एवढंच मी सांगत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत तिथं आलेला असतो आणि अद्वैत म्हणतो, आबा तुम्ही चुकताय यावेळेस, मी प्रत्येक वेळेस तुमची बाजू घेतो तुमच्या बाजूने बोलत असतो, पण आज तुम्ही चुकत आहात. कारण खरेनं जे केलेलं आहे ते मनापासून केलेलं आहे. तिला या कॉलेजसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे, तिची खूप इच्छा आहे आणि मी तिचं ॲडमिशन करणार आहे असं तो आबांना ठणकावून सांगतो. आबा म्हणतात की अद्वैत हे जरा अति होते बरं का. पण अद्वैत मात्र ऐकायलाच तयार नसतो. तो म्हणत असतो की नाही, काही झालं तरी खरेच ॲडमिशन हे होणारच आहे. आणि सरोज म्हणते की अद्वैत तू काय बोलतोस हे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आई, तुझ्या संस्कारात मी लहानाचा मोठा झालेलो आहे आणि तिला शिकायचं आहे. आपल्या घरामध्ये कोणावर कसलीही बंधनं घातली जात नाहीत. मग आज खरेला शिकायचं आहे तर शिकू दे ना. कारण तुम्ही आम्हालाही जेवढं शिकवलं त्याहीपेक्षा आता खरेच्या घरची परिस्थिती नव्हती, परंतु ती छान डिझाईन करते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग त्यातलं तिला काही बेसिक नॉलेज आलं तर काय प्रॉब्लेम आहे, तिची शिकायची तर तयारी आहे ना. मग का तू असं म्हणत आहे की नाही शिकायचं, हे चुकीचं आहे असं अद्वैत सांगत असतो. तेव्हा सरोजला मात्र कळायचंच बंद होतं. सरोज विचार करू लागते. अद्वैत म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरी आई कलाचं ॲडमिशन झालेलं आहे आणि ती शिकणारच आहे. सरोजला पण असं बोलल्यानंतर इकडे कलाला पण धक्का बसतो. पहिल्यांदाच अद्वैतनं कलाची बाजू घेतलेली असते आणि तेही सरोजच्या विरोधात. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.